नमस्कार मित्रांनो, टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। बहिणींना 20 ऑक्टोबर पासून मिळणार गोड बातमी। ज्या महिलांचा अर्ज अप्रूव्हल झाला आहे परंतु आतापर्यंत एकही हप्ता मिळाला नाही किंवा काही महिलांचा अर्जच भरायचा बाकी आहे, तर काही महिलांना हप्ते मिळाले आहेत पण दिवाळी बोनस मिळाला नाही, अशा सर्व महिलांसाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या महत्त्वाच्या बातम्या समोर येत आहेत। सविस्तर बातम्या या व्हिडिओत आपण जाणून घेणारच आहोत। तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया। तर मित्रांनो, काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आलेल्या आहेत। ज्या लाडक्या बहिणींनी अर्ज भरायचा बाकी आहे किंवा ज्या लाडक्या बहिणींना एकही हप्ता मिळाला नाही किंवा काही हप्ते मिळाले आहेत परंतु बोनस मिळालेला नाही, या सर्व महिलांसाठी या बातम्या आहेत। सविस्तर बातम्या या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, कारण तुमचे लाईक्स अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यास आम्हाला प्रोत्साहन देतात। तर बघा, या ठिकाणी पहिली मोठी बातमी, ज्या महिलांचे अर्ज भरायचे बाकी राहिले आहेत अशा सर्व महिलांसाठी मोठी बातमी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभासाठी वंचित महिलांसाठी मुदतवाढ दिली, मात्र या योजनेचे सर्व्हर आज सकाळपासून चालू नसल्यामुळे राज्यातील बहुसंख्य महिला या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहिल्या। यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी महिला वर्गातून होत आहे। महिलांनी त्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केल्यानंतर 4 दिवसांपूर्वी या योजनेसाठी 15 ऑक्टोबरची मुदत शासनाने जाहीर केली। यासाठी वंचित महिलांनी ग्रामीण भागात असलेल्या अंगणवाडी सेविकेकडे आपापले अर्ज जमा केले, मात्र या अर्जाची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठीचे सर्व्हर सकाळपासूनच बंद असल्यामुळे अनेक महिला या नव्या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहिल्या, तर सर्व्हर डाऊनसाठी अंगणवाडी सेविकांना देखील मनस्ताप सहन करावा लागला। आलेल्या अर्जाचे काय करायचे असा प्रश्न समोर उभा राहिला, त्यामुळे वंचित महिलांना शासन मुदतवाढ देणार का असा प्रश्न सध्या विचारला जात आहे। म्हणजे शासनाने 15 ऑक्टोबर ही तारीख शेवटची दिली होती, परंतु तुम्ही सर्व कागदपत्र ओके करून अंगणवाडी सेविकेकडे 15 ऑक्टोबर पूर्वीच अर्ज सादर पण केला, परंतु अंगणवाडी सेविकेला तो अर्ज भरण्यासाठी त्रास झाला किंवा तो भरता आला नसेल, तर यामध्ये तुमची काहीच चूक नाही। त्यामुळे शासन यावर नक्कीच विचार करेल आणि या योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी पुन्हा मुदतवाढ देईल, यात तीळमात्र शंका नाही। त्यामुळे तुम्ही कोणतीही काळजी करायचं काम नाही। त्यानंतरची मोठी बातमी बघा, ज्या लाडक्या बहिणींना 1 हप्ता 2 हप्ते किंवा 3 हप्ते किंवा आतापर्यंतचे सर्व 5ही हप्ते मिळाले आहेत परंतु काही महिलांना दिवाळीचा बोनस मिळाला नाही किंवा काही महिलांना 3 हप्ते मिळाले त्यानंतरचे 2 हप्ते मिळाले नाही, अशा सर्व महिलांसाठी ही बातमी आलेली आहे। तर काय बातमी आहे जाणून घेऊया। राज्यातील लाभार्थी महिलांना आतापर्यंत 3 हप्ते त्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत। महिलांच्या खात्यात आतापर्यंत 7,500 रुपये आले आहेत। तसेच आता सरकार दिवाळी निमित्त लाभार्थी महिलांना 5,500 रुपयांचा बोनस देण्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे। ही चर्चा आहे, परंतु आता हे खरं आहे किंवा खोटं आहे किंवा सरसकट सर्वच महिलांना मिळणार का नाही या संदर्भात जाणून घेऊया। याच दिवाळी निमित्त राज्य सरकारकडून लाभार्थी महिलांना 3,000 रुपयांचा बोनस दिला जाणार आहे। विशेष म्हणजे हे पैसे दर महिन्याला मिळणाऱ्या 1,500 रुपयांव्यतिरिक्त असणार आहेत। म्हणजेच आता जो दिवाळी बोनस आहे तो दिवाळी बोनस वेगळा मिळणार आहे। जे 1,500 रुपये आहेत ते रेग्युलर मिळणारच आहेत, या व्यतिरिक्त हा बोनस मिळणार आहे, असे या बातमीतून सांगण्यात येत आहे। येत्या 29 ऑक्टोबर पासून दिवाळीला सुरुवात होणार आहे। या योजनेच्या लाभार्थी महिलांना दिवाळीचा हा बोनस ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत आणि दिवाळीच्या आधी देण्यात येणार आहे। तसेच सरकार काही निवडक महिला आणि मुलींच्या बँक खात्यात आणखी 2,500 रुपये देणार आहे। याचाच अर्थ काही महिला आणि मुलींना दिवाळी निमित्त तब्बल 5,500 रुपयांचा बोनस मिळणार आहे। म्हणजेच सरसकट सर्वच महिलांना 5,500 रुपये मिळणार नाहीयेत। काही निवडक मुलींना आणि महिलांना याच बोनसचा लाभ होणार आहे। त्यानंतरची मोठी बातमी बघा, ज्या महिलांनी अर्ज केला तो अप्रूव्हल पण झाला परंतु खात्यात अद्याप एकही हप्ता आलेला नाही किंवा काही हप्ते आलेले आहेत त्याच्यानंतरचे हप्ते आलेले नाहीत, तसेच दिवाळी बोनस सुद्धा मिळालेला नाही। काही जणांनी अर्ज भरण्यासाठी खूप पैसे खर्च सुद्धा केले
पण एकही रुपया त्यांच्या खात्यामध्ये आलेला नाही. काही महिला असे म्हणत आहेत, आजपर्यंत आम्हाला एकही हप्ता मिळाला नाही. कशाला खोटे आशेवर ठेवून राहिले? तुम्ही आम्हाला आमच्या जवळचे आहेत ते पैसे आम्ही खर्च करून बसलो, एकही रुपया आम्हाला मिळालेला नाही. अशा तक्रारी आता महिला करत आहेत. पण आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की राज्यभरामध्ये तुम्हीच अशा काही लाडकी बहीण नाही की ज्यांना पैसे आले नाही. काही तुमचा अर्ज अप्रूव्हल झाला तरी सुद्धा तुमचे पैसे आले नाही. अशा अनेक लाडक्या बहिणी आहेत. त्या संदर्भात ही बातमी. लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांना त्यांचे अर्ज मंजूर होऊनही अद्याप न मिळाल्याने भिवंडीत पोस्ट कार्यालयाबाहेर महिलांनी एकच गर्दी केली होती. लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केल्यावर तो मंजूर होऊनही बँक खात्यामध्ये पैसे न आल्याने बहिणींचा हिरमोड झाला आहे. बहिणींनी पैसे मिळण्याच्या आशेने भिवंडी शहरातील धामणकर नाका येथील विद्याश्रम पोस्ट कार्यालयामध्ये बँक खाते उघडण्यासाठी एकच गर्दी केली होती. म्हणजेच अनेक जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचे अर्ज अनेक महिलांचे मंजूर झालेले आहेत. पण मंजूर होऊनही त्यांच्या खात्यात एकही रुपया आलेला नाही. तर काही महिलांचे आता असे म्हणणे आहे, आचारसंहिता लागलेली आहे, मग आमच्या खात्यात पैसे येणार की नाही येणार? तर तुम्हाला सांगू शकतो की आचारसंहिता लागल्यानंतर राज्य सरकार निर्णय घेणार नाही, परंतु जे काही निर्णय घेतलेले आहेत त्याची अंमलबजावणी नियमितपणे सुरळीत सुरू राहणार आहे. म्हणजेच याचा अर्थ तुमचा अर्ज जर अप्रूव्हल झाला असेल तर तुमच्या खात्यात पैसे येणार म्हणजे येणार. तर काही महिलांना 2 हप्ते 3 हप्ते मिळालेले आहेत. ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे मिळाले नाही किंवा दिवाळी बोनस मिळालेला नाही. अप्रूव्हल झालेला आहे, पैसे भेटलेले आहेत, याचा अर्थ तुम्हाला पैसे मिळणार म्हणजे मिळणार. याच्यात तीळ मात्र शंका नाही. अशा बहिणींनी कोणतीच काळजी करायचं कारण नाही. शासनाने पैसे पाठवलेले आहेत. काही तांत्रिक अडचण असेल किंवा बँकेचा काही प्रॉब्लेम असू शकतो वैयक्तिक, तुमचे कागदपत्र ओके असल्यानंतर सर्व काही अप्रूव्हल सुद्धा झालेलं आहे, तुमचं बँक आधार लिंक आहे, तर मग तुम्हाला काळजी करायचं कामच नाही. फक्त तुम्हाला आता टेन्शन असं येते की माझ्या शेजारणीची जी राहते बहीण तिचे आलेले आहेत, माझ्या या शेजारणीचे आलेले आहेत, माझेच का नाही आले? परंतु तुम्हाला अगोदरचे 2-3 हप्ते जर मिळालेले असतील तर या पुढचे बी हप्ते मिळतील. दिवाळी बोनससुद्धा मिळेल. फक्त दिवाळी बोनस जो 5,500 रुपये सांगितलेला आहे त्यातला 3,000 मिळतील. काही निवडक महिलांनाच ते 25 रुपये देणार आहे. तर ज्या लाडक्या बहिणींचे अर्ज भरायचे बाकी आहेत त्या लाडक्या बहिणींनी कोणतीही काळजी करू नका. शासनाला या योजनेला मुदतवाढ द्यावीच लागेल. कारण तुम्ही अर्ज 15 ऑक्टोबरच्या आत दिला होता, परंतु तो अंगणवाडी सेविकेने भरला नाही, काही तांत्रिक अडचणीमुळे. तर अंगणवाडी सेविका शासनाकडे तक्रार करतील की सांगतील की आमच्या 15 तारखेपर्यंत अर्ज आले होते, परंतु आम्हाला असं सर्व्हर डाऊन असल्यामुळे ते भरता आले नाही. तर याच कारणामुळे शासनाला या योजनेला मुदतवाढ द्यावी लागेल आणि मुदतवाढ 100% मिळणार आहे. त्याच्यात तीळ मात्रही शंका नाही.